मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हब या आपल्या यूट्यूब चॅनलवर। या लॉकडाऊनच्या काळामध्ये आरोग्य विभाग यांची भरती प्रक्रिया ही सुरू झालेली आहे। 28 फेब्रुवारीला आपला पेपर आहे। तर मित्रांनो, बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन हा चालू झालेला आहे। अशा स्थितीमध्ये या सर्व परीक्षार्थी उमेदवारांना परीक्षा देण्यासाठी सरकारने परमिशन दिलेली आहे। आपल्याला प्रवास करण्याची मुभा राहणार आहे आणि आपला पेपर सुद्धा लॉकडाऊनमध्ये होणार आहे, याची आपण सर्वांनी दक्षता घ्यायची आहे। आपण बघू शकता 23 फेब्रुवारी 2021चं हे प्रिन्सिपल सेक्रेटरी पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट यांचं पत्र आहे आणि हे पत्र राज्यातील सर्व डिव्हिजनल कमिशनर, डिस्ट्रिक्ट कलेक्टर, SP कमिशनर, म्युनिसिपल कॉर्पोरेशन, कमिशनर ऑफ पोलीस यांच्यासाठी आहे। आणि या पत्राच्या माध्यमातून त्यांनी असं सांगितलेलं आहे की जे काही आरोग्य विभागाची परीक्षा 28 फेब्रुवारी 2021ला होणार आहे, त्यासाठी येणारे सर्व कर्मचारी त्याचबरोबर परीक्षार्थी उमेदवार यांना ट्रॅव्हल करण्याची परमिशन द्यावी, त्यांना कुठेही अडवण्यात येऊ नये। परंतु ही ट्रॅव्हल करत असताना, हा प्रवास करत असताना आपल्याकडे ॲडमिट कार्ड असणं गरजेचं आहे आणि आयडेंटिटी कार्डसुद्धा असणं गरजेचं आहे, जे की तुम्ही तुमच्या जवळ ठेवायचं आहे। तर अशा प्रकारे हे दोन प्रूफ आपण जवळ ठेवायचे आहे आणि आपण राज्यामध्ये कोणत्याही परीक्षा केंद्रामध्ये 28/2/2021च्या परीक्षेसाठी जाऊ शकता। तशा प्रकारची परमिशन ही आपल्या सर्वांना देण्यात आलेली आहे आणि तशा सूचना ह्या राज्यातील सर्व हायर ऑथॉरिटीला देण्यात आलेल्या आहे। अतिशय महत्त्वाचं हे पत्र आहे। याची प्रिंटसुद्धा किंवा फोटोसुद्धा आपल्या जवळ ठेवायचा आहे, जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारची कसलीही अडचण ही प्रवासामध्ये होणार नाही। तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाचं हे पत्र आपल्या सर्वांकरता आहे आणि आपल्या सर्वांना 28 फेब्रुवारी 2021 रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक। मित्रांनो, महत्त्वाची सूचना होती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। नक्कीच आपल्याकरता ती फायद्याची असेल, उपयुक्त असेल। धन्यवाद।